मी आधी स्पष्ट केलं आहे की मी कुठल्याही आघाडीमध्ये जाणार नाही किंवा संघटना कुठल्याही आघाडीमध्ये जाणार नाही। आता माझ्या विरोधामध्ये उमेदवार उभा करायचा काय नाही करायचा हा सर्वस्वी महाविकास आघाडीचा निर्णय आहे। आणि समजा एक शेतकरी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता जो कुठल्याही आघाडीशी संबंधित नाही परंतु तरीसुद्धा शेतकऱ्यांच्यासाठी काम करतो, सरकारच्या विरोधात नेहमी संघर्ष करत असतो, म्हणून ते जर उमेदवार उभा करत नसतील तर त्याचं स्वागतच आहे। मी असं कशाला म्हणू की माझ्या विरोधात उमेदवार उभा करा। उलट उरलेल्या आघाडीनं सुद्धा असा विचार करावा आणि शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करून अशी भूमिका घ्यावी। इंडिया आघाडीचा आधी जी महाविकास आघाडी होती त्या आघाडीमधून बाहेर पडून जवळजवळ 2.5 वर्ष होऊन गेली आणि त्यामुळं त्यानंतर मी तसं कुठल्याच आघाडीशी संपर्कात नाही आणि संपर्क साधण्याचाही प्रयत्न केलेला नाही। एक आमचा धोरणात्मक निर्णय संघटनेचा झालेला आहे की आता इथून पुढं शेतकरी प्रश्नावर संघर्ष करायला सोपं जावं म्हणून आघाडीशिवाय आपण स्वतंत्र भूमिका घेऊन निवडणुका लढवाव्यात आणि आपल्या भूमिकेवर मतदारांचा कौल घ्यावा असा जो आमचा निर्णय झालेला आहे त्या निर्णयाशी बांधील राहून मी आता अशा पद्धतीनं निवडणुकीची तयारी करतोय। त्यामुळे कोणाशी संपर्क साधण्याचा प्रश्नच येत नाही। मला असं वाटतं की मी आता प्रत्यक्षामध्ये मैदानामध्ये उतरलेलो आहे, त्यामुळं मतदारांनाच ते ठरवून द्या आता की त्यातलं खरं काय आहे आणि नेमकं सत्य काय आहे, कामांची घोषणा किती झाली, कामं किती पूर्ण झाली, त्या कामाचा दर्जा काय आहे हे आता त्या गावातल्या त्या भागातल्या मतदारांनाच ठरवून दे। आणि मग हे योग्य आहे, हे बरोबर आहे की आधीचे 10 वर्षे 9 ते 19 या काळातलं माझी एकूणच लोकसभेतली भूमिका, लोकसभेमध्ये मांडलेले वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या समस्या, रस्त्यावरच्या चळवळी, त्यावेळी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेऊन मी जेव्हा रस्त्यावर आलो त्यावेळची माझी एकूण भूमिका हे बरोबर आहे याची तुलना आता मतदारांना करून दे आणि त्यांनाच निर्णय घेऊन दे असं मला वाटतं। म्हणूनच म्हटलं की आता मी स्वतः प्रतिस्पर्धी असल्यामुळं मी आता आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे गेलेलो आहे। मतदारांनाच ठरवून दे, तुलना करून दे 5 वर्ष आणि 10 वर्षे या एकूण याच्यामध्ये, आणि मग मतदाराशेवटी हे सर्वोच्च न्यायालय आहे, त्या न्यायालयाचा जो निर्णय असेल 5 वर्षापूर्वी मी मान्य केलेला आहे, पुन्हा एकदा मी अपील केलेलं आहे, बघू आता मतदार काय करतोय। एक तर अशा प्रकारचं माझ्याशी कुणी बोलणी केलेली नाही आहे, असा प्रस्तावही माझ्याकडे काही आलेला नाही आहे। त्यामुळं जो प्रस्तावच आलेला नाही त्याच्यावर चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही। आणि मी सांगितलं की मी आता कुठल्याही आघाडीशी संबंध ठेवायचा नाही असं आमच्या संघटनेनं, राज्य कार्यकारिणीनं निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाशी मी बांधील आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।